हॅलो गाईज, सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे नागपंचमी. तर आज मोदक बनवतात. तुमच्याकडे काय बनवतात मला माहीत नाही, पण आमच्याकडे मोदक बनवतात. ॲक्च्युली मला मोदक जास्त जमत नाही बनवताना. फक्त ते मोदक असे मला बनवता येत नाही. बाकी सारण वगैरे सगळं बनवता येतं. तर त्यामुळे मी आज मोदक नाही बनवत आहे. मी आज पुरणपोळ्या बनवत आहे. तर बघा, आपण 6-7 शिट्ट्या देऊन आहे ना, डाळ आहे ना ती शिजवून घेतलेली आहे. तर डाळ शिजलेली आहे. तर मी आता काय करते, ह्यामध्ये साखर टाकते. आम्ही साखरेच्या पुरणपोळ्या बनवतो, म्हणजे काही लोक गुळाच्या बनवतात, तर आम्ही साखरेच्याच बनवतो. तर आता चला गॅस ऑन करते मी. तर आता आपण पुरण आहे ते रेडी करणार आहोत. तर ह्यामधलं थोडंसं पाणी आहे ते आटवून द्यायचं. ॲक्च्युली मी आता साखर टाकते ह्यामध्ये. जेवढी आपल्याला गरजेनुसार पाहिजे आहे तेवढी मी साखर टाकते, जेवढं आपल्याला गोड पाहिजे तेवढी. तर मी साखर टाकलेली आहे. आणि यामध्ये आता मी थोडंसं हळद पण टाकायची आणि मीठ टाकायचं. मीठ थोडंसं टाकायचं जेणेकरून जे गोड पदार्थ असतात त्याला टेस्ट चांगली येते. तर चला, आता आपण वेलची टाकलेली आहे. तर आता आपण हे जायफळ आहे, तर आता आपण जायफळ किसून यामध्ये टाकणार आहोत. तर गाईज, यामध्ये मी थोडीशी हळद आणि यामध्ये मी थोडं मीठ टाकलेलं आहे. हे पूर्ण आपण पाणी आहे ते आटवणार आहोत. आणि ह्यामध्ये हे बघा, मी जायफळ टाकलेलं आहे. आणि मी ह्यामध्ये डालडासुद्धा थोडंसं टाकते. तुम्ही तूप किंवा डालडा टाकू शकता. तूप किंवा डालडा टाकल्यामुळे हा जो आपलं पुरण असतो ना, ते पूर्ण घट्ट होऊन जातो. तर तुम्ही पण, म्हणजे माझं पुरण आहे ना दरवेळी पातळ होतं. जसं मी पुरण आहे ना पहिले हे करून घेते मिक्सरला, म्हणजे पहिले डाळ वाटून घेते आणि त्याच्यानंतर मी पॅन ठेवून मी त्यामध्ये पुरण परत असं हे करते, घट्ट करते. पण मी ह्यावेळी तसं नाही केलेलं आहे. साखर मी आत्ताच टाकलेली आहे. तर आपला 5-10 मिनटामध्ये पुरण रेडी होणार आहे. तर आता आपण चला ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहोत. तर हॅलो गाईज, आपलं हा पुरण आहे ते रेडी झालेलं आहे. आपण थोडंसं त्याच्यामध्ये डालडा टाकलेला आहे. डालडा टाकल्यामुळे काय होतं की तो घट्ट होतो. तुम्ही डालडा किंवा तूप टाकू शकता. आता हे आपण पॅनखाली थंड करणार आहोत आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये आपण किंवा पुरण यंत्रामध्ये आपण वाटून घेऊ शकतो. तर 10-15 मिनटं थंड करायचं, त्याच्यानंतर पुरण यंत्रामध्ये वाटायचं. तर बघा, तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते तुम्ही मला सांगा. आपण पुरणपोळी बनवताना पण व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवणार आहोत पुढे पुढे. ओके. तर आता आपण पुरणपोळ्या बनवत आहोत. तर बघा, आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. आणि हे बघा, हे मी पुरण रेडी करून घेतलेलं आहे. खूप मस्त झालेलं आहे पुरण. तर मी जसं सांगितलं आहे तशा पद्धतीने तुम्ही बनवा. बघा, भरपूर असा कडक झालेला आहे मस्तपैकी. आणि हे बघा, हे पीठ आपण 1 तास आहे ते मळून ठेवलेलं होतं. तर चला, आता आपण पुरणपोळी बनवायला स्टार्ट करणार आहोत. हट्टा. तर चला, आता आपली पुरणपोळी आपण आहे ना ती पॅनमध्ये टाकलेली आहे. तर बघा, एका बाजूने चांगली थोडीशी फ्राय झाल्यानंतर भाजल्यानंतर आपण ती पलटी करणार आहोत. तर चला, आता आपण पलटी करत आहोत पुरणपोळी. तर बघा, मस्तपैकी कलर आलेला आहे आणि खूप मस्त अशी ती फुगत आहे. आपण अजून तेलसुद्धा लावलेलं नाही आहे, तर की खूप अशी मस्त फुगत आहे पुरणपोळी. तर बघा तुम्ही पण. तर बघा, आता आपण पलटी थोडंसं करणार आहोत तिला पुन्हा. गॅस आता आपण कमी करतोय आणि आपण याला थोडंसं तूप लावत आहोत. मी तूप आणि तेल मिक्स केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपली पुरणपोळी आहे ती रेडी झालेली आहे. तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगा.
नवीन असाल तर फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.